उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाल शेट्टी सध्या आमच्यासोबत आहे. सर, आज महिला मोर्चाकडून जन आक्रोश मसाल यात्रा काढण्यात आली आहे बोरीवलीमध्ये, काय सांगा? नक्कीच आज मुंबई आणि उत्तर मुंबई भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या माध्यमातून एक खूप मोठा मोर्चाचं आयोजन केलं. महाराष्ट्राचे राज्यमंत्री मेघनाताई इथे आल्या, त्यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केलं आणि महिला आरक्षण बिलला ज्या पद्धतीने काँग्रेस आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी विरोध केला पार्लमेंटमध्ये, भारतीय जनता पक्षाने संकल्प केला की आम्ही गल्लोगल्ली जाऊन देशातल्या प्रत्येक महिलांना जागृत करणार. महिलांवरती कशा प्रकारे अत्याचार काँग्रेस आणि विरोधी पक्षातले लोक करतायत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महिला सन्मानसाठी काय काय त्यांनी कामं केली आहेत, येणाऱ्या काळामध्ये ते काय काय करणार आहेत, हे सर्व प्रत्येक आपापल्या परिसरातल्या महिलांपर्यंत पोचवून महिलांमध्ये एक जागृती निर्माण करून येणाऱ्या काळामध्ये महिला आरक्षण बिल पास होऊन लवकरात लवकर महिलांना न्याय मिळेल अशा प्रकारची एक व्यवस्था करण्याचा भारतीय जनता पक्षाने निर्धार केला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आता 2-3 ठिकाणी निवडणूक झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये, जे विरोध केलं होतं याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसणार आहेत का? नक्कीच मोदीजींनी ज्या प्रकारे देशात गेले 12 वर्ष काम ते करतायत आणि अनेक विकासाचा काम लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि लोकांमध्ये विकासाच्या नावावरती एक नवीन जागृती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मतदानसुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. मतदान जे होतं त्याच्यातही मोदीजींचा खूप मोठा हात आहे. SIRच्या माध्यमातून जे करेक्शन मतदार यादीमध्ये करण्यात आलं, त्याच्यातूनच एक मोठा परिवर्तन आपल्याला हायेस्ट पर्सेंटेज ऑफ वोटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि नक्कीच केलेल्या कामाच्या आधारावरती खूप मोठा परिवर्तन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देशाला पाहायला मिळणार. एक शेवटचा प्रश्न आहे, पहलगामसारखं प्रकरण मीरा रोडमध्ये पण पाहायला मिळालं आहे. धर्म पूछून त्यांनी चाकूने हमला केलेला आहे, कसं? हे बघा, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात मीरा रोड असो का मोहम्मद अली रोड असो, कुठेही चुकीचा काम करणाऱ्या लोकांना डोकावरून करण्याचा संधी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून करून दिला जाणार नाही. जे लोक अशा प्रकारचा कृत्य करण्याचा प्रयत्न करतील त्यांना त्यांची जागा कुठे आहे ते दाखवून देण्याचं काम देवेंद्र फडणवीसजी आणि मुंबई पोलीस करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलशाह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.